नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचं वाहन मनपातच जाम, सभापतींना करावा लागला बेशिस्त पार्किंगचा सामना। तर आंबेडकर जयंती मिरवणुकीत नागरिकांना त्रास होऊ नये, महापौरांचं मनपा प्रशासनाला निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। शहरात पार्किंगची शिस्त लावण्याचा प्रयत्न करणारे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांना महापालिका कार्यालयातील बेशिस्त पार्किंगमुळे काही काळ ताटकळत उभं राहावं लागल्याचं चित्र शुक्रवारी पाहायला मिळालं आहे। यावेळी त्यांनी प्रशासनाला धारेवरती धरत पार्किंग बाबत काही सूचना केल्या आहेत। शुक्रवारी नेहमीप्रमाणे महापालिका कार्यालयातील कामकाज आटपून स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे त्यांच्या वाहनाकडे आले। त्यावेळी त्यांच्या वाहनासमोर इतर वाहने रांगेत उभे होते। सदर ठिकाणी झालेल्या बेशिस्त पार्किंगमुळे त्यांचं वाहन तेथून निघणं शक्य नव्हतं। तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्या बेशिस्तपणे पार्क केलेल्या वाहन चालकांच्या मालकांबाबत चौकशी सुरू केली। सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आलं। सुरक्षा रक्षक त्यांचे प्रमुख सदर ठिकाणी आले असता त्यांना सभापतींनी बेशिस्त पार्किंग बाबत विचारणा केली। त्यावरती सदर वाहने काही नगरसेवकांचीच असल्याची बाब समोर आली। त्यानंतर त्या नगरसेवकांची शोध मोहीम कर्मचाऱ्यांनी सुरू केली। काही वेळ शोधाशोध केल्यानंतर सदर वाहनाचे मालक त्या ठिकाणी दाखल झाले। तोपर्यंत दुसरे सुमारे अर्धा तास सभापतींना ताटकळत उभं राहावं लागलं। त्याच दरम्यान उपमहापौर राजेंद्र जंजाळ देखील तेथे आले। त्यांचं वाहन देखील निघण्यासाठी शिल्लक जागा राहिली नव्हती। त्यानंतर उपमहापौर जंजाळ यांनी सभापती मकरिये यांनी त्यानंतर प्रशासनातील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना चांगलेच धारेवरती धरलं। दरम्यान शहरात वाढत्या वाहतूक कोंडी व वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवरती उपाय म्हणून हायड्रोलिक पार्किंग ही आधुनिक संकल्पना राबवण्याची सूचना नुकतीच स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी प्रशासनाला केली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या दालनात आयोजित बैठकीत हायड्रोलिक पार्किंग संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। शहरातील उपलब्ध जागांचा अभ्यास करून हायड्रोलिक पार्किंगसाठी योग्य ठिकाणे निश्चित करण्याचे निर्देश सभापतींनी नुकतेच दिले आहेत। शहरातील पार्किंगची समस्या तातडीने मार्गाला लावण्याचा मानस ठेवणारे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्या मनपाच्या आवारातच बेशिस्त पार्किंगचा सामना त्यांना करावा लागत असल्याने शुक्रवारी हे पाहायला मिळालंय। ही बाब नित्याचीच झाली आहे। सर्वसाधारण सभा असलेल्या दिवशी देखील मनपाच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असतो। शुक्रवारी सभापतींना बेशिस्त पार्किंगमुळे जवळपास अर्धा तास ताटकळत उभं राहावं लागलं। त्यानंतर त्यांच्या वाहनांना रस्ता मिळाला। सदर प्रकरणानंतर प्रशासन मनपातील बेशिस्त पार्किंगवरती काय तोडगा काढतं हे पाहणं आता रंजक ठरणारच आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकी दरम्यान कुणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाला बैठकीत दिल्यात। आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नियोजनानिमित्त आयोजित या बैठकीस उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता यांत्रिकी अमोल कुलकर्णी, मोहिनी गायकवाड, विजय गोरे तसेच सर्व सहाय्यक आयुक्त व वॉर्ड अभियंते उपस्थित होते। महापौरांनी निर्देश देताना सांगितलं की मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे, तसेच उघडे ढापे बंद करून पथदिवे सुरळीत राहतील अशी मिरवणूक मार्गावरती स्वच्छता राहतील याची खात्री करा। सदर मिरवणूक क्रांती चौक, पैठण गेट, सिटी चौक, पोस्ट ऑफिस मार्गे भडगल गेट पर्यंत काढण्यात येणार आहे। या संपूर्ण मार्गाची महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्त पाहणी करून जयंतीच्या एक दिवस आधी सर्व अडथळे दूर करावेत, असंही त्यांनी सांगितलं। मिरवणूक मार्गावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या। याशिवाय दरवर्षीप्रमाणे भडकल गेट येथे स्टेज आणि पुतळ्याची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागांनी करावी आणि विद्युत रोषणाई, म्युझिक सिस्टीम आणि सुशोभीकरण महापालिकेने करावं, असं ते म्हटलेत। उपमहापौरांनी निर्देश दिलेत की मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणाऱ्या स्टेज दिलेल्या परवानगीनुसारच बांधलेले आहेत का याची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी। नियोजित जागेपेक्षा अधिक जागा व्यापल्यास मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो का याकडे लक्ष वेधलं। स्थायी समिती सभापती यांनी मिरवणूक मार्गावरती तसेच भडकल गेट येथे
अँब्युलन्स व डॉक्टरांची व्यवस्था ठेवण्याची ही सूचना केली आहे आणि ही सूचना आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्य कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेजची क्षमता आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 मार्च 2026 पासून सुरू असलेल्या HPV लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. परिषद छत्रपती संभाजीनगर तुम्हाला मी आवाहन करतोय की गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 वर्ष पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलीसाठी राज्यव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे लसीकरण आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दिनांक 8 मार्च 2024 पासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण 21,948 लाभार्थ्यांना सदरील लसीचा डोस देण्यात येणार आहे. तरी तमाम मुलीच्या पालकांनी या लसीकरणाचा लाभ देऊन पुढील संभाव्य आजार टाळण्यासाठी पुढाकार द्यावा. या लसीबाबत काही समाज माध्यमांवर खोटा व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केला जात आहे. नागरिकांनी अशा अफवाकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत आरोग्य विभागाच्या माहितीवरच विश्वास ठेवावा. जगभरातील आता 160 देशांमध्ये HPV लसीकरण सुरू असून भारत हा 61वा देश आहे. समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक न्याय या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजभूषण डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांना प्रतिष्ठेचा भीमरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी मध्य प्रदेश यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित भीम जयंती महोत्सवात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची अधिकृत माहिती सोसायटीच्या पत्राद्वारे देण्यात आली आहे. डॉक्टर भीमराव हत्तीअंबिरे यांचं कार्य बहुआयामी आणि समाजहिताचं आहे. त्यांनी परभणी येथे मागील 25 वर्षांपासून, हिंगोली येथे 5 वर्षांपासून आणि छत्रपती संभाजीनगर येथे मागील 4 वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ्याचं यशस्वी आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक जोडप्यांचे विवाह पार पडले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा आधार मिळाला आहे. युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, परभणी व हिंगोली येथे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू करून हजारो युवक युवतींना सरकारी सेवेमध्ये प्रवेश मिळवून दिलाय. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी परभणी येथे शाळा आणि वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. तसेच परभणी व छत्रपती संभाजीनगर येथे मुलींसाठी वसतिगृह चालवून त्यांनी शिक्षणाला बळ दिलं आहे. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात त्यांनी मागासवर्गीयांवरती अन्याय अत्याचार झाल्यावर तात्काळ धाव घेऊन पीडितांना मदत व न्याय मिळवून देण्याचं कार्य सातत्याने केलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात विश्वास आणि आधार निर्माण झालाय. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उजाड माळरानावरती वन उभारून फुले व फळांची झाडे लावली. तसेच पाणीसाठ्याही उभारण्यात त्यांनी हातभार लावला. संबोधी वन हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाचा एक आदर्श उदाहरण ठरला. आरोग्य क्षेत्रात त्यांनी विविध रोगनिदान शिबिरांचं आयोजन केलं असून मागील 25 वर्षांपासून रक्तदान शिबिरांचं, रक्त संकलनाचं कार्य सातत्याने ते करत आहेत. या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. डॉक्टर हत्तीअंबिरे यांच्या या सर्व समावेशक आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन त्यांना जाहीर करण्यात आलेला हा भीमरत्न पुरस्कार त्यांच्या समाजसेवेचा सन्मान असून संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातीलही त्यांच्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें। ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें
और साइबर अपराध को मात दे। रुको, सोचो और एक्शन लो। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर शहरातील झोन क्रमांक 5 N9 येथे नालेसफाई तात्काळ सुरू करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत। मागील काही दिवसांपासून मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये हे शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन नागरी समस्या जाणून घेत आहेत। त्यावरती प्रशासनाला सदर कामं करण्याबाबत आदेशित करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून झोन क्रमांक 5 व N9 येथील नालेसफाई तात्काळ सुरू करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी शुक्रवारी मनपाला दिले आहेत। पावसाळा सुरू झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी वाढू नये, कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याकरिता नालेसफाई करणं अत्यंत आवश्यक आहे। याकरिता कोणतीही दिरंगाई न करता नालेसफाई करा असे आदेश आज त्यांनी नालेसफाई पाहणीवेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक महेश माळवतकर, उपसभापती महिला व बालकल्याण विभाग ज्योती जैन, नगरसेवक जीवकपाल हिवराळे व सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी, उप अभियंता श्वेता चोपडे कर्मचारी यांची उपस्थिती होती। देशात सुमारे 16 वर्षांनंतर होत असलेल्या जनगणनेमध्ये सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शहराची जनगणना यशस्वी करावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी केलं आहे। जनगणना निमित्त प्रशिक्षण सत्र सुरू असून आज स्मार्ट सिटी येथे फील्ड ट्रेनर्ससाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। आयुक्त म्हणालेत की भारतात प्रथमच डिजिटल स्वरूपामध्ये जनगणना होत असून या प्रक्रियेचा भाग होण्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा। फील्ड ट्रेनर्सनी प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन प्रभावीपणे पुढे न्यावं असंही त्यांनी सांगितलं। जनगणनेच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। महापालिकेतील एकूण 49 शिक्षकांची फील्ड ट्रेनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना मास्टर ट्रेनर रुपेश शिंगारे उपजिल्हाधिकारी व शिवानंद नळगिरे नगर रचनाकार नगर रचना विभाग यांनी प्रशिक्षण दिलं। हे 59 फील्ड ट्रेनर्स दिनांक 27 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत सुमारे 2500 ते 3000 पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण देतील। प्रशिक्षित पर्यवेक्षक व प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरोघरी जाऊन घरगणना करतील। त्यानंतर फेब्रुवारी 2027 मध्ये मुख्य जनगणना प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचं वितरण शिबिराच्या माध्यमातून केलं जात आहे। नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलंय। कांचनवाडी महसूल मंडळाच्या अंतर्गत तिसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास विभागीय अधिकारी व्यंकट राठोड, छत्रपती संभाजीनगरचे तालुक्याचे अपर तहसीलदार उमेश पाटील, तिसगावच्या सरपंच शकुंतला कस्तुरे तसेच विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची उपस्थिती होती। महसूल विभागांतर्गत मंडळ स्तरावरती महाराजस्व शिबिर आयोजित केले जात आहे। यामध्ये शेतकऱ्यांना 7/12 उतारा, आधार कार्ड दुरुस्ती, प्रलंबित फेरफार निकाली काढण्याबरोबरच वाद नसलेल्या फेरफार नोंदणी, रहिवासी उत्पन्न प्रमाणपत्र, आकर्षक प्रमाणपत्र, जमीन अधिकृत असल्याचं प्रमाणपत्र, एकत्रित झालेला
सातबारा विलगीकरण करून स्वतंत्र सातबारा नोंद, शेतीची मोजणी, घरकुल या संदर्भात असणाऱ्या विविध प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग होऊन शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच 1 मे पासून जनगणनेची सुरुवात होणार असून नागरिकांनी स्वतःही जनगणनेमध्ये सहभाग नोंदवून आपली नोंदणी करण्याबाबतही आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केलं आहे. हा महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजन केले जात आहे. आता 3-4 शिबिर झालेलं आहे आणि आज इकडे शिबिर आहे आणि पुढच्या 14 मेपर्यंत पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावर हा शिबिर आयोजन केला जाणार आहे. हा शिबिरच्या माध्यमातून मी सर्व लोकांना आवाहन करतो की हा शिबिरचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि तुमच्या जो काही महसूल विभागाच्या निगडीत काही प्रश्न आहे, काही काम आहे, ते इकडेच तुमच्या निपटारा होऊ शकतात. बरेचसे काम ऑन द स्पॉट होऊ शकतात. जसा आधार कार्डच्या दुरुस्ती आहे, या सातबाराच्या कॉपी घ्यायच्या, पण बरेचशा दुसऱ्या कामांना काही मंजुरी करण्यासाठी वगैरे वेळ लागतो. पण जो काही अर्ज या शिबिरामध्ये देणार आहे ते सर्वांच्या कंपाईल करून सर्वांच्या जो विषय आहे ते मार्ग लावला पाहिजे. महाराजस्व अभियान समाधान शिबिरमध्ये जो शासनाने आखून दिलेला वेगवेगळ्या योजनांपैकी जो प्रामुख्याने आहे ह्या शिबिराच्या माध्यमातून, पहिले जो प्रलंबित फेरफार आहे, म्हणजे जो मिनिमम ॲटलिस्ट 1 महिन्याच्या वरती असणारा सर्व प्रलंबित फेरफार निकाली काढले गेला पाहिजे. जिल्ह्यामध्ये पाहिल्यावर सर्वात जास्त प्रलंबित फेरफार छत्रपती संभाजीनगर तालुक्यांमध्ये आहे. इकडे असलेला तलाठी कोण कोण आहे, हात वर करा. तो तुमच्याकडे असणारा सर्व प्रलंबित फेरफार 1 महिन्याच्या वरती आज संध्याकाळपर्यंत सर्व निकाली काढला पाहिजे. विवादग्रस्त मी समजू शकतो, पण अविवादग्रस्त असणारा नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत ते दोघी आज संध्याकाळीपर्यंत बसा. उभाटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील हे दिवास्वप्न आहे. सातत्याने अशा चर्चा सुरू आहेत, अफवा पसरत असतात, अशा शब्दात उभाटा नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिल्यात. तर त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती देखील आरोप केले आहेत. खरं तर हे दिवास्वप्न आहे आणि अशी चर्चा जशा मागच्या लोकसभेच्या निवडणुका 2 वर्षापूर्वी झाल्या आणि निकाल लागले त्या दिवशीपासून अशा पद्धतीनं चर्चा चालू आहे. खासदारांनीच या चर्चा निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वारंवार मला वाटतं राजकीय ज्या पद्धतीनं अपयश म्हणा किंवा डॉमिनेशन या ठिकाणी होतंय, मला वाटतं त्याच्यातून एक काहीतरी आम्ही मोठे आहोत हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं सातत्यानं अफवा पसरवल्या जातात. बरं, आमचे काही खासदारसुद्धा बोललेले आहेत आणि शिंदे गटाकडून तशाच पद्धतीनं खुलासे आले की अशा कोणत्या भेटी झालेल्या नाही. त्यामुळे ज्याच्याशी झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे, ज्यांच्या झाल्या म्हणतात त्यांच्याकडून खुलासे. त्यामुळे ह्या बाजारात तुरी असंच म्हणता येईल, याच्यावरती काही म्हणता येणार नाही. एक मिनिट, पण ऍक्सेप्ट कोणी करणार नाही हे तितकंच सत्य आहे ना राजकारणात, तसं झालंही असेल तर. हे पहा, खासदार म्हणजे लपून छपून बरे एखादा माणूस एखाद्या वेळेस भेटू शकतो. सगळे खासदार एकत्र कसे भेटू शकतात किंवा भेटले असतील? लपून राहणार थोडी खासदार असतात. त्याच्यामुळं या गोष्टी एखाद्याने एखाद्याला फोनवर बोललं किंवा एखाद्या चालता चालता हाय हॅलो केलं, ह्या काय भेटी असतात असा त्याचा अर्थ होऊ शकत नाही. त्याच्यामुळं या अफवा सातत्यानं चालू आहेत आणि पुन्हा एकदा नव्या आज सकाळपासून पुन्हा जोरात चालू आहे. नाही, जसं म्हणलं तुम्ही शिंदे यांच्यावर डॉमिनेशन सुरू आहे भाषेत, जर हे खासदार त्यांना मिळाले तर दिल्लीत त्यांचंही प्राबल्य वजन वाढवायला मदत होईल. म्हणूनही मला असं वाटतं आता जे राज्यामध्ये शिंदे गटाला भारतीय जनता पार्टी सापत्नतेची वागणूक देते आणि त्याच्यातून आम्ही काहीतरी मोठे आहोत हे दाखवण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं राहून ते नाही का लांडगा आला रे अशा पद्धतीने नेहमीच चालू आहे असं तरी वाटतं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती.
स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचं वाहन मनपातच जाम, सभापतींना करावा लागला बेशिस्त पार्किंगचा सामना. तर आंबेडकर जयंती मिरवणुकीत नागरिकांना त्रास होऊ नये, महापौरांचं मनपा प्रशासनाला निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.